काय सांगाल ताई? काठी घ्यायची अशी असं वा वा. काठी मारायची आणि असं ओरडायचं. हट. किंवा त्यांचा डान्स पण फेमस आहे. उंदीराला की तो डान्स. अरे बाई, इकडे उंदीर थोडं काहीच करू शकत नाही. ग्रेट ग्रेट. पण तुमच्याकडे काय उपाय आहे का एवढं हा, करताय? माझ्याकडे उपाय आहे म्हणूनच मी इथं आलेलो आहे. काय करायचं सर बघा, घरात एक उंदीर शिरला तर काय करायचं? काय करायचं आपण त्याच्या समोर एक उंदरीन सोडायची. मग काय होईल? मग तो उंदीर त्या उंदरिणीच्या प्रेमात पडल. मग ते दोघं लग्न करतील. मग त्यांना एक बेबी उंदीर होईल. मग मग तो बेबी उंदीर मोठा होईल. मग तो एका उंदरिणीच्या प्रेमात पडल. मग तो लगीन करल. मग आणि ती उंदरीन घरात घेऊन येईल. मग ती सून उंदरीन त्या सासू उंदरिणीचा आणि सासऱ्या उंदराचा छळ करल. मग आणि शेवटी तो सासरा उंदीर घर सोडून जाईल. अरे एक मिनिट, सासरा उंदीर जाईल पण ते बाकी दोन आले त्यांचं काय? सून आणि तुमचा प्रश्न काय होता? उंदराला पळवायचंय. डिटेलमध्ये जाऊ. पण ते दोन आलेतच ना आता घरात. प्रॉब्लेम तिकडेच आहे. ठीक आहे, आता हे दोघं आलेत ना, त्यांचं लगीन तर झालंच आहे. त्यांना एक बेबी उंदीर होईल. मग तो मोठा होईल. त्याला एक उंदरीन आवडल. पुन्हा लगीन. सून उंदरीन आणि सासू उंदरीन हे दोघं बाहेर. म्हणजे ही सायकल चालूच राहणार आहे. चालूच राहणार. आणि मी तुमच्यासाठी एक स्पेशल हे काय? उंदीर. वाईट उंदीर? वाईट हा उंदीर आहे. उंदरी नाही. हा, एक मिनिट. ए बापरे. अरे एक मिनिट. ए बाहेर ये. म्हणजे कबुतराच्या पिंजऱ्यात एवढा उंदीर का ठेवलाय? नाही कबूतरच ठेवला होता. उंदरानं खाल्लाय तो कबूतर. पांढरा पडलाय बघा उंदीर. अरे हट्टी उंदीरा. मरेल तो. कशी प्रॉपर्टी आणली आहे? कळतं काय ना? ए बाहेर ये. बाहेर ये उंदीर. गेला खाली एक पट्टी टाका. खाली एक पट्टी टाका. खोटा उंदीर आहे, नाहीतर त्याला अटक करून घेऊन जातील. पण ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. तू हे बघा. बापरे बाप. हा तू हे बघा. हा बघा, ही उंदरीन आहे. गो गो. एक मिनिट. काय लहानपणाचा खेळ चालला का इकडे? खोटी उंदरी नाही. तुम्हाला माहितीये, उंदराला थोडी माहिती आहे. मग त्याला वाटेल गावात नवीन पाखरू चालायचं. काहीतरी आहे ते. काय काय उंदरी इकडे मागे हे असं का फिरतंय का? ते गरम व्हायला नको. मला अच्छा तुम्हाला गरम व्हायला नको म्हणून. येस सर. वा वा, मस्त, छान. तर ज्यांना कोणाला उंदरीन हवी असेल, ज्याच्या कोणाच्या घरात उंदीर शिरला असेल, त्यानं मला कॉन्टॅक्ट करावा. नाव लक्षात ठेवा, एस पवार. शांताराम सुंदर पवार. हा कार्यक्रम आम्ही चित्रपटांच्या प्रमोशन साठी करतो काय? ह्याचे सासू सासऱ्याच्या प्रमोशन साठी? हे मला अजून नाही कळलेलं. पण एकदा जोरदार टाळ्या त्या उंदीर विकणाऱ्या व्यक्तींसाठी. चिन्मयजी आता तुमच्याकडे येणार आहे. तुम्हाला आठवतंय का ते बक्षीस जे पहिल्यांदा मिळालं होतं आयुष्यात? कुठल्या हो, तरी मला स्पर्धेत? फार आठवतं ते बक्षीस. कारण एका स्पर्धेत मी भाग घेतला होता आणि त्या स्पर्धेत मला उत्तेजनार्थ बक्षीस मिळालं. आणि मला थोडंसं वाईट वाटलं होतं. तेव्हा माझ्या शाळेतल्या सर्व शिक्षिकांनी पैसे एकत्र करून प्रार्थनेच्या वेळेला सगळ्या मुलींच्या समोर त्यांनी मला 2 पुस्तकं भेट दिली होती. वा मला वाटतंय ते माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं बक्षीस आहे. वा 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 वा. पाहुणे, हा सर. तुम्ही परत इकडेच बसलेले दिसताय. जायचं नाही तुम्हाला? काय काम आहे का? हा वेगळं एक छोटंसं काम होतं माझं. काय सांगा. तिकडे येऊ का मी? काय ते जायला या. इकडे यायचंच आहे त्यांना. ऍक्च्युली एक कंप्लेंट आहे. कोणाची? पॅडी सरांविरुद्ध आहे. पंढरीनाथ कांबळे पॅडी. पॅडी सर, तुम्ही तुमच्या बायकोचं नाव तुमच्या मोबाईलमध्ये वेगळ्या नावाने सेव्ह केलं, हे खरं आहे का सर?
नीच आहात तुम्ही, नीच आहात सर. त्याच्या बायकोचं नाव वेगळ्या नावानं सेव्ह केलंय. कुठल्या नावाने त्यांनी सांगू दे ना. सांगा. पोलीस पोलीस असं सेव्ह केलं. पोलीस पोलीस पण का सतत चौकशी असते ना, किती वाजले किती वाजले, हा येणार का नाही, ब्ला ब्ला ब्ला. त्यामुळे अशी चौकशी साधारण पोलीसच करतात. तो पोलीस असं नाव ठेव. पोलीस नाव ठेवलेलं आहे. मला तुम्हाला विचारायचंय की तुम्ही पोलीस असं नाव ठेवलंय, त्या पोलिसासमोर एखाद्या चोराचा फोन आला नाही, अजून तरी तसं काही झालं नाही. त्याच्यामुळे मी जरा बिचकूनच असतो. तसं काही नाही, पण समजा म्हणजे असं होऊच शकत नाही. पण मी आपलं एक एक्झाम्पल म्हणून असं कोणाच्या तरी आयुष्यात होऊ शकतं. एखाद्या पोलिसासमोर एखाद्या चोराचा फोन आला. म्हणजे चोर म्हणजे कोण म्हणजे उंदीर पाखरू. अच्छा, तर मग तुम्ही काय कराल? तिचा फोन आला. तर तुम्ही काय नाव सेव्ह कराल? तिचा नाही, तसं काय अजून काही नाही. म्हणजे ज्या कोण मैत्रिणी त्याच्याबद्दल तुला जो तू त्या मुद्द्यावर यायचंय, तर त्या मैत्रिणींची नावं तशीच म्हणून सेव्ह आहेत. काही जेवढं लपवून ठेवाल तेवढं आणखीन जास्त त्याच्यावर संशय येतो पोलिसांचा. बरोबर आहे. त्यामुळे जे काय आहे ते उघड नाही का, वा 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 वा. उघड उघड जेवढं क्लिअर असेल तेवढं जास्त बरं असं मला वाटतं. चांगलं आहे सर, व्हेरी गुड सर. ऑल तुम्ही पण तसंच करत जा. हा सर. नाही सर, मी वेगळंच नाव सेव्ह करतो. काय की? बॅटरी लो. म्हणजे फोन आलं की बायको म्हणते ओ बॅटरी लो आहे की आपण गॅलरी चार्जिंगला. असं सिंपल राहतं सर. क्या बात आहे. धन्यवाद सर. येतो येतो येतो. तो बसावा. उंदरींची गरज लागली. जा, जा, जा. नाव लक्षात ठेवा फक्त. शांताराम. नाही, एस एस पवार. यावेळेला वेगळं होतं. जाता हे खऱ्या अर्थानं फाफे आहेत, पण फालतू फेकाफेक चालली. थँक्यू इकडून जा. धन्यवाद. तर आता येणार चिन्मय. चिन्मय यांच्याकडे. चिन्मयला पहिलं बक्षीस आयुष्यात मिळालेलं चमचागोटी स्पर्धेतलं एक पेला मिळायचा असा लहानपणी, त्याच्यावर लिहिलेलं असं प्रथम क्रमांक कू चिन्मय यास. हा. पण कलेच्या क्षेत्रात म्हणशील तर शाळेत मी कधीच काही केलं नाही. कॉलेजमध्ये आम्ही आहोत महाराज हे मी म्हटलेलं सगळ्यात मोठं वाक्य आहे कॉलेजच्या 5 वर्षात. काय सांग. आम्ही आहोत महाराज. कोण मोडलं डहाणूकड महाविद्यालय. त्यामुळे मॉब ठोकळे उचलणे आणि मी आहे महाराज सुद्धा नाही, आम्ही आहोत महाराज. पण मला पहिलं अवॉर्ड माझं मिळालं 2012 साली. झी गौरव पुरस्कारच मिळाला. सुखांशी भांडतो आम्ही या नाटकासाठी. ते माझं पहिलं बक्षीस आहे. त्याच्या आधी नॉमिनेशन्स खूप मिळाली. खूप लोकांसाठी मी मनापासून टाळ्या वाजवल्या. पण 2012 मध्ये सुखांशी भांडतो आम्हीसाठी झीचं पहिलं अवॉर्ड मिळालं. आणि त्याच्यानंतर ते म्हणतात ना की खाता खुल गया. त्याच्यानंतर बरीच अवॉर्ड झाली आणि आता इतक्या वर्षांनी पुन्हा झीचं नॉमिनेशन बेस्ट ॲक्टर नाटक याच कॅटेगरीत. सो आय एम एक्साइटेड. वा वा वा.